कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खाणीवरती एक मशीन आणलं होतं, त्याचं टेस्टिंग चालू होतं. त्याच्यात हात घातला, कापलं, 2-3 टाके पडले. अरे मग या सगळ्यात तेजूची काय चूक? तू तिच्यावर का हात उगारलास? शत्रुराव, मला पण आवडलेलं नाही ते. दाजी मला तरी कुठं आवडलं अहो, मी तिच्यावर हात उचलला. मला पण लय वाईट वाटलं, पण काय करणार, अचानक ती लागलेल्या हातावर आली, जीव जायस आला होता. एकदम डोक्यात कळ गेली आणि रागाच्या भरात कधी हात उचलून गेलो कळलं पण नाही. म्हणजे तुला राग आला तर तू नेहमी असाच हात उचलतोस तिच्यावर, हो ना? ए तुळजा, अगं तुझं काय चाललंय? उगाच तोंडाला येईल ते बोलतेस बघ तू. अगं लय प्रेम करतो ग मी माझ्या बायकोवर, लय सुखी संसार चाललाय, का आमच्या नात्यात येतेस तू? हे बघ, तुझं काय प्रॉब्लेम असेल ना तर मला सांग. अरे पण शत्रू, मी काहीतरी विचारलं, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तुझा- तू थांबव हे सगळं. कशाला फाटे पोडतेस तू? त्यांचा सुखाचा संसार चाललाय, कशाला ढवळ करायची उगच? तुम्ही बस इथं खाली बस. तेज, जा आले तर चहा कर जा, यांना बरं वाटेल जर. पोरून तुम्ही जा जेवणाचं बघा. आत्ता जा तुम्ही पण जा. बस. सावकाश. सूर्या, तू दुकानातून आता परत का आलास? हा अगं ते पापड आणले होते. आता डॅडींनी सांगितले म्हणल्यावर चांगला विचार केला असेल ना. मी ठेवून येतो लगेच आतमध्ये. हं? आलो मी. ए भाईनाबाई, तुझा संसार कर ना नीट, माझ्या नादाला लागू नको. काय उग उब लागती म्हणून इस्तू हातात धरायला जाऊ नको, तुझेच हात पळते. अनुभवाचे बोल वाटतायत तुझे. नाही म्हणजे हात पोळला नसला तरी जखम मात्र झाली हाताला. बाय द वे शत्रू, मला एक सांग, ती जखम कशी झाली आहे तुला? नक्की कुठे गेला होतास तू? मगाशी सांगितलं नाही का, खाणीवर गेलो होतो आणि तिथं मशीन मध्ये हात. शत्रू भाई, आराम करा. चला चला चला. सुधारा ना, तुला कुठून जायचं ते. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. मला माहित आहे शत्रू, तू कुठे हात टाकून आलेला आहेस. यावेळी फक्त हात अडकलाय तुझा. पुढच्या वेळी तू अडकलेला असशील, तेव्हा नाही तुला सूर्यासमोर उघडा पाडला ना, तर मीही तुझी बहीण नाही. मला वाटतं आता डॅडी लवकरच त्यांची खुर्ची रिकामी करून तुम्हाला देणार. नाही म्हणजे तुमच्या कामाच्या पद्धतीवरून मी बोलतोय. हा, त्या वाड्याच्या तर ना, तिथली माणसं तर माणसं, पण तो वाडा पण बधीर आहे. शत्रू भैया, तुझा बिबी ज्या कॉन्फिडन्सने आपल्याला जाब विचारत होत्या ना, त्याच्यावर मला असं वाटतंय की काय तुला जे लागलं आणि आज मला जे लागलं, त्याची सगळी सेटिंग आमच्या बहिणाबाईंनी केली, असंच ना? बरोबर. त्याशिवाय का उंदराला मारणारा पिंजरा कोण कपाटात ठेवत? तिथल्या लोकांच्यात ना तेवढं डोकं नाही बघ, मोकार बधीर आहे. पण हे काम आमच्या बहिणाबाईच्या सुपीक डोक्यातनं चाललेलं आहे. अजून काय काय करून ठेवलंय काय माहित. ए छत्रे, हा, मला तरी वाटतंय आपण त्या वाड्याकडं फिरकायलाच नको. मग डॅडीनं काय सांगायचं? डॅडींचं झालंय आता वय, मोकार म्हाताऱ्या माणसासारखा विचार करायला लागल्यात, कळलं? हा, आपण तो खजिना. कसला खजिना रे? लोकांना काय येड लागले का त्या दळबद्री वाड्यात खजिना गाडायला?
कुणी काही बोलल आणि आमचे डॅडी त्याच्यावर विश्वास ठेवत्याल. तुला सांगतोय, आपण त्या वाड्यात सगळीकडे शोधाशोध केली, आपल्या हाताला काहीच लागलं नाही, हे असंच सांगायचं. तुम्ही म्हणाल तसं. शिवाय या जखमांचा हिशोब तुळजाला द्यावाच लागणार. आणि हा शत्रू हिशोब चुकते करण्यात माहीर आहे, अख्ख्या गावाला माहिती. शत्रुभैया, आजचा दरबार मी घेणार. डॅडी नंतर या दरबार घेण्याच्या लायक कोण आहे का? अजिबात नाही. तुम्हीच हाय जो ह्यो दरबार चालवू शकता. आता नाश्ता करू हा, आणि मग न्यायदान सुरू करू. चालतंय की. चला. चला. अरे थांब की वाईच. बरं जा, आलो मी परत. हॅलो. हा बोल मांग्या. काय बोलू, वाट लावली आमच्या बहिणीने सगळी. काय केलं? इस्टेडीत वाटा मागतीये आणि नाही देत म्हणलं तर डॅडींच्या दरबारात जायची धमकी दिली आहे. अरे मग येऊ दे की. म्हणजे डॅडींनी तिच्या बाजूने निर्णय देऊ द्या आणि आम्ही बसतो बोंबलत. काय शत्रुभैया, एवढ्या आशेने फोन केलता आणि तुम्ही असा सल्ला देताय वे? हे रताळ्या, हे बघ आजचा दरबार मीच घेणार आहे, त्यामुळं ते काय झालं तरी तुझी बहीण माझ्यापाशीच येणार. दे पाठवून, चल. हा, मग प्रश्नच मिटला. येतो किती लाकलून मग. बिनधास्त दे. अरे आपल्या माणसाची कामं करायची नाही तर कुणाची करायची? हा, चल ठेव फोन. ठेवतो हा. खूप मखमली स्पर्श असेल ना या खुर्चीचा? हवा हवासा वाटत असेल. पण काय ना शत्रू, या सिंहासनावर नेहमी लायक माणसं बसली पाहिजे. चुकून जर एखादा नालायक माणूस तुझा बसला. देवी की जय हो. झालं वाचन, आता बंद पड. भाषण देत नाहीये शत्रू, जाणीव करून देते. अरे जे हात घरात बायकोवर उचलले जातात, जे हात घरात न्याय नाही करू शकत, ते बाहेर काय न्याय करणार आहे? बोल ग बोल, बोलत राहा, पण त्याचा काय बी उपयोग नाही. तू किती काय बोलली ना तरी मला फरक पडत नाही. निर्लज्जम सदा सुखी. चल, आली मोठी शान आहे. फरक पडेल शत्रू, आणि खूप लवकरच पडेल. खूप दिवस झाले असतील ना, हे न्यायदानाचे सिंहासन सुद्धा या खुर्चीला न्याय मिळवण्यासाठी वाट बघत असेल. न्याय होईल, लवकरच होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.